मयूर पनाळकर, तुषार बर्गे, हमजा खान, विकी, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर गौरव शिंदे, अजिंक्य, मयूर पाटील, अनुराग मिश्रा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. भैरव देवी मैत्री पॅकर्स मोंड ही टीम आणि श्रीतेज स्पोर्ट्स चरोली पुणे, अनुराग मोहिते, राहुल लोहार, शरद पारगे, रोहित खरात, तुषार रणदिवे, अमित तांबे, या ठिकाणी ओमकार पोकळे, त्याचबरोबर अनिकेत ताकवणे, सनी कसबे, निहाल तुसामत आणि सलमान शेख ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पुणे देखील म्हणजे दोन्ही टीम या ठिकाणी बलाढ्यच आहेत आणि त्यांच्यामध्ये महत्वाचा सामना. माधवीताई आपलं स्वागत आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्याही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण अशी एक आमची भगिनी जी मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ पाहायला मिळत असतो आणि खूप चांगली कामगिरी करत असतो. ताई आपण मंचावर स्थानापन्न होऊन मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला जर पाहिलं तर हमजा खान, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात मयूर पनाळकर. आणि आजच्या दिवसाला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. पहिला हा सामना या ठिकाणी आपल्याला हॅलो हॅलो हॅलो. पहिला चेंडू जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे निहाल तुसामत, पुण्याच्या देहू रोडचा असणारा हा खेळाडू. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये दोन्ही पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि सध्या महाराष्ट्राच्या संघाचे दरवाजे, रणजी संघाचे दरवाजे ठोठावतोय हा खेळाडू. आणि महाराष्ट्राच्या अंडर-23 संघातील देखील निवड झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. देहू रोड एक्सप्रेस निहाल तुसामत, परंतु हमजा खान आणि मयूर पनाळकर हे देखील तेवढेच दर्जेदार खेळाडू आहेत. ओहो, इकडे चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आणि हा फॉर्मॅट गेल्या वर्षीपासून थोडा चेंज झाला आहे. लीग फॉर्मॅटमध्ये नाही सर आपण आलो आहे. पहा, क्रिकेटचा खेळ आहे, त्याची सुंदरता वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये देखील तशीच राहते. किंबहुना जास्तीत जास्त आनंद आपल्याला देणारा हा खेळ आहे. आणि आता स्ट्राईकवर येत आहेत मयूर पन्हाळकर, कोपरखैरनेचा मूळचा जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतो. 32 शिराळा तालुक्यातील. फलंदाजीसाठी मयूर पन्हाळकर. पहिलाच बॉल, वेगा स्ट्रोक खेळायचा होता परंतु थांबवलंय तिकडे निहाल तुसामतने. 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर बोर्ली पंचायतांच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. आणि धर्मवीर चषक ही जी कोपरखैरनेची नवी मुंबईची नामवंत स्पर्धा आहे, 2 दिवसापूर्वी काय जबरदस्त कामगिरी या खेळाडूने केली होती. तोच खेळाडू, परंतु समोर निहाल देखील एक असा खेळाडू आहे, महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा याही खेळाडूने गाजवलेल्या आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. निहाल तुसामतच्या खात्यामध्ये विकेट जाते. श्रीतेजला यश मिळते तर मयूर आउट होत आहेत. तर धक्का मात्र या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. नाईक सर, पहिली विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. बरोबर सर, गोलंदाज चांगली सुरुवात करतोय. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, पण तू बॅट चिकट घेतोय आणि एक साधा सोपा झेल टिपला जात पहिला गडी हा तंबूमध्ये परततोय. पहिली विकेट आली आहे इकडे. पहा, प्रेक्षकांनी आताच गर्दी करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीची फायनल आणि फायनलचा माहोल आम्हाला आताही आठवतोय. कारण ज्या पद्धतीने चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा कमी पडतात आणि कुठे उभं राहावं, पाय ठेवायला देखील जागा नसते. अशा प्रकारची परिस्थिती इकडे होते. आणि हे कशामुळे शक्य झालंय? एक छोटंसं गाव आनंदवाडी, परंतु या आनंदवाडीने भारतीय टेनिस क्रिकेटला खूप मोठा आनंद सुद्धा दिलाय. त्याचं कारण आहे दर्जेदार आयोजन इकडे आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि तुम्ही चांगली कामगिरी केली तर जग देखील तुम्हाला या ठिकाणी प्रसिद्ध करत असतं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत पृथ्वीराज यादव. हाही खेळाडू जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मयूर पनाळकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पृथ्वीराज यांना आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर दर्जेदार कामगिरीसाठीच ओळखले जातात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पृथ्वीराज
काही पाटण तालुक्यातील खेळाडू आहेत. मुंबईत बऱ्याचशा असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या कालावधीमध्ये सातारा प्रीमियर लीग देखील नवी मुंबईत असणार आहे आणि हे खेळाडू सातत्याने विविध संघटनेशी देखील जोडले गेलेले आहेत. त्यातीलच एक नाव आहे ज्याने परवा देखील रॉयल फेस्टिवलमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु आजही खेळावंच लागेल. समोर तेवढाच चांगला गोलंदाज आहे निहाल तुसामत. अतिशय चांगलं मैदान आणि त्याच्यावर दर्जेदार असं आयोजन आणि दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी पृथ्वीराजच्या विरुद्ध तेवढी चांगली नाही झाली आहे. पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. कुणाला वाटलं होतं का क्रिकेट एवढंही बदलेल? म्हणजे पहिलं वर्ष आठवा आणि हे वर्ष आठवा. काय झगमगाटच्या म्हणजे विद्युत रोषणाई आली, झगमगाट आला, बॅट बदलल्या, बॉल बदलले, कपडे बदलले, वातावरण बदललं. क्रिकेट मात्र आनंदवाडीचं तसंच आहे. याही वेळेला हा चेंडू जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. नाईक सर, खूप सारा अनुभव तुमच्याकडे आहे, परंतु हे बदललेले क्रिकेट थोड्या वेळाने तुमच्याकडे येईल, त्याच्याविषयी देखील चर्चा करू. कारण काळाबरोबर क्रिकेट बदललंय. म्हणजे एक कालखंड असा होता की माझ्या मते पायात चप्पल आणि स्लीपर शिवाय दुसरं काही नसायचं आणि अख्ख्या टीममध्ये एकापेक्षा जास्त बॅटही नसायची. दुसऱ्या टीमची मागायला लागायची, आमची मॅच आहे, थोडीशी आमच्या बॅटिंगपुरती बॅट देता का? गोष्ट बरोबर आहे. या वेळेला मात्र मनगटी फटका खेळला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने मात्र हा बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळायची आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. थोडंसं संयमी सुरुवात होते. काही बॉल एक्स्ट्राच्या रूपात आलेत, काही अवांतर धावा इकडे आल्यात, परंतु त्याचबरोबरीने या ठिकाणी एक विकेट देखील गेलेली आहे. सचिन शेठ, लालदास तापकीर ज्यांची श्रीतेज स्पर्धा देखील चर्चेत आहे, कारण गेल्या वर्षी कोणतीही एंट्री फी न घेता 3 लाखाची मोठी स्पर्धा देखील सचिन शेठ, लालदास तापकीर यांनी भरवली होती. ओहो, आणखीन एक दर्जेदार चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. हमजाला माघारी परतावं लागेल. निहालने काम केलंय. आणखीन एक धक्का. हॅलो 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 हॅलो, थोडा आवाज द्या, थोडा आवाज. हॅलो 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 हॅलो. ओके सर, ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो त्यावेळी एक दिवसाची स्पर्धा झाली होती आणि त्यानंतर गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा डे नाईट भरवली जाते. एक भव्य दिव्य आयोजन आणि खास आवर्जून मी उल्लेख करेन की पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले असतात हा सामना बघण्यासाठी. म्हणजे ही मी म्हणेन की एक मोठं यश असेल या आनंदवाडी संपूर्ण टीमचं. नक्कीच. त्यातल्या त्यात आणखी देखील मी सांगेल सर, पुण्यावरून, मुंबईवरून, कुणी कोल्हापूरवरून, चला आपण 5 दिवस मालवण किंवा कोकण फिरायला जाऊ आणि त्याचबरोबर आनंदवाडीच्या क्रिकेटचा आस्वाद घेऊ. बऱ्याच जणांनी प्लॅनिंग केलंय. इकडली लोकेशन सुद्धा मागितले, ग्राउंडचं लोकेशन द्या, आम्ही खास आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला सिंधुदुर्गात येतोय. असेही किती ग्रुप येत आहेत. बरोबर बरोबर. एक आगळी वेगळी मजा क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर निसर्गानं भरपूर सिंधुदुर्गाला दिलंय आणि त्यातच देवगडला पण भरभरून दिलंय आणि ते पण पाहण्यासाठी आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी भरपूर प्रेक्षक प्रतिदिन या मैदानात आपल्याला बघायला मिळतात. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. एक षटक संपलंय. धावफलक जर पाहिलं तर 4 वर आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. गेल्या वर्षी ज्या खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गोलंदाजीसाठी येतोय. पुण्याच्या पिंपरी चिंचवड विभागातील सांगवीचा हा जादूगर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल सनी कसबे. परंतु पृथ्वीराज यादव आणि स्वराज म्हात्रे, गोठवलीचा स्वराज, याची देखील अष्टपैलू कामगिरी चर्चेत असते. जो बॅटिंगला आलाय. नवी मुंबईचे हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नवी मुंबईचे बऱ्यापैकी खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं हे चित्र आपल्याला पुढील 5ही दिवस पाहायला मिळणार आहे. दूर दूरवरून खेळाडू सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. पहिला बॉल थोडासा उंचावरून टाकला, थोडासा फिरवला देखील, परंतु बॅटर देखील थोडंसं संयमाने खेळतात. त्याचं कारण आहे 2 विकेट आल्यात, त्याचा थोडासा दबाव आहे आणि त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स मिळवण्याचा प्रयत्न. क्रिकेट काय सांगतं, तुम्ही पहिला कॉन्फिडन्स मिळवा, पहिले बॅटवर बॉल घ्या आणि त्यानंतर हवे तसे फटके खेळा आणि हे प्रयत्न या ठिकाणी होणार आहेत. सनी मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. जगभर प्रसिद्ध असणारा हापूस देवगडचा, आज देवगडमध्ये जर आणखी एक ओळख देवगडची निर्माण झाली ती म्हणजे देवगडचा आनंदवाडीचं क्रिकेट आणि तेच देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज बॅटिंगसाठी आहेत. समोर जर पाहिलं तर फिरकीपटू सनी कसबे. हो 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 हो, टप्पा पडतोय आणि आतल्या बाजूला बॉल गरकन वळतोय. काय टर्न केलाय. बरोबर. एखादा फिरकी गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे हा बॉल आपल्याला बॉल बघायला मिळाला. अपकटर चेंडू होता, भरपूर बाहेर, परंतु अगदी त्याच टप्प्यात चेंडू आत येतोय आणि फलंदाजाला थोडासा अचंबित करतोय मैदानात.
जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सनी कसबे यांना आपण पाहतोय आणि या सनीकडे कसब आहे, दोन्ही बाजूला चेंडू बघते सिमेंटच्या खेळपट्टीवर सुद्धा. या वेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, म्हणजे फ्लाईट देण्याचं धाडस दाखवणं नाईक सर तेवढं सोपं नाहीये, परंतु सनीकडे ते धाडस आहे आणि पर्यायाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते. बरोबर बरोबर, कारण त्याला सनीला पण माहिती आहे की 2 गडी आपण झटपट बाद केले, त्यामुळे फलंदाज थोडेसे शांत दिसतात मैदानात, धोका पत्करत नाहीत आणि त्याचमुळे जास्त फ्लायटेड चेंडू बघायला मैदानात मिळतात, जेणेकरून फलंदाज पुढे येईल आणि चेंडू त्याला चकवत यष्टिरक्षकाला संधी मिळेल ती स्टंपिंग करण्याची. हो, तेच प्रयत्न या ठिकाणी होत आहेत, परंतु बॅटरलाही कामगिरी करावी लागणार आहे. एवढ्या लांब आपण का आलोय दाखवावं लागेल. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी, ज्याचा उल्लेख केला होता मी. पिंपरी चिंचवडचा हा देखील एक जादूगर आहे आणि सुरुवातीपासूनच जादू दाखवायला सुरुवात केली आहे. स्वराजला आता कमबॅक करावं लागणार आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, 5 धावा धावफलकावर आहेत, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. सनी कसबे नावाचं कोडं काही सुटता सुटेना, आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये बॅटरला ओढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याच वेळेला बॅटरला देखील इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण ही स्पर्धा वर्षातून एकदा येणारी, नव्या वर्षाची सुरुवात कोण धमाकेदार करणार तेच सांगणारी. यावेळेला मात्र बिग हिट केलाय, एक बॅटच्या पट्ट्यात आलेला बॉल तो मात्र फेकून दिला जातोय. सीमार या स्पर्धेतील पहिली धाव, पहिला षटकार इकडे येताना पाहायला मिळतोय, जो लगावला गेलाय स्वराज यांच्या बॅटमधून, आणि दबाव वाढू द्यायचा नाही, तो प्रतिस्पर्ध्यांवर शिफ्ट करायचा, ही रणनीती आहे इकडे. आणि हल्ले प्रतिहल्ले होतच राहणार, क्रिकेटच्या खेळाचा तो अविभाज्य घटक आहे. संधी तर दोघांनाही मिळते, दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल, दोघांनाही तेवढ्याच लांबीची खेळपट्टी, तेवढ्याच लांबीची बाउंड्री, त्याच्यामुळे संधी तर आहे आणि प्रयत्न करावे लागणार आहे तिकडे. पाहूया आज एका बाजूला गोलंदाज सज्ज होते पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सन्नी. याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. स्वराज मात्र म्हणतात मी सुद्धा नवी मुंबईवरून इकडे का आलो आहे. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर आलेले 2 षटकार नाईक सर धावसंख्येला आकार देताना पाहायला मिळत आहे. 17 धावा झाल्यात. नाईक सर काय म्हणतात? बरोबर, कारण जे सुरुवातीला अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं षटक बघायला मिळत होतं आणि त्याच षटकात कुठेतरी आता मात्र फलंदाज 2 मोठे फटके टोलवतोय आणि जो कमी धावफलक दिसत होता तो थोडासा आता मात्र मी म्हणेन की ठीकठाक स्कोअर बोर्डवर दिसतोय. हो, हेच सुरू असणार आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. कधी इकडे कधी तिकडे जाणारी मॅच आवडते प्रेक्षकांना सुद्धा आणि म्हणूनच ते आवर्जून गर्दी करतायत. तर चलो आनंदवाडी. यावेळेला सरळ बॅटने खूप चांगला फटका खेळलाय, मिड ऑफला ढकललाय फक्त हा बॉल. स्वराजला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न इकडे होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चालू सामना भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माधवीताई पांडुरंग मोंडकर यांच्या मालकीचा असणारा संघ. दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चरोली पुणे हा संघ पाहायला मिळतोय. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ. विशाल कांबळे यांच्या व्यवस्थापन देखील या टीमचं आपल्याला पाहायला मिळतं, तर अनुराग मोहितेच्या नेतृत्वाखाली आहे. यावेळेला एक वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. बीट करताना पाहायला मिळाले त्या ठिकाणी आणि इकडे मात्र कमबॅक गोलंदाजाचं होताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत पृथ्वीराज, एका बाजूला स्वराज पाहायला मिळत आहेत. सर
ज्या पद्धतीने दोन्ही टीम आहे या स्पर्धेत गेल्याही वर्षी खेळलेल्या आहेत त्यांना या मैदानाचा सुद्धा अंदाज गेल्या वर्षी तर नक्कीच होता. बरोबर बरोबर बऱ्यापैकी अनुभव होता आणि त्याचबरोबर मी म्हणेन की यापूर्वीचा जो चेंडू टाकला गेला चांगला चेंडू होता, थोडासा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा. या स्पर्धेसाठी अगदी पहिल्या सामन्यापासून भरपूर दूरदूरवर प्रेक्षक आलेत आणि खास करून दोडामार होऊन या ठिकाणी प्रेक्षक आलेत. सुंदर तुमच्या टीमचं मनपूर्वक स्वागत. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे निघालाय. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार डीजे. पुढे सरकतोय तो 22वा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. या वेळेला कमबॅक केलाय, खूप चांगला बॉल या ठिकाणी लेंथवर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी तिकडेही होताना पाहायला मिळते. स्वराज दोन षटकार दोन षटकार त्यांच्याही बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पाहू शकता, बाहेर टर्न झालाय, स्विंग होताना पाहायला मिळाला आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. पहिलेही षटक तेवढं चांगलं राहिलं होतं. ओव्हर नंबर 3 आहे. यावेळेला वेगवान चेंडू मात्र थोडासा पुढे केला होता, ढकललाय, समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव मिळेल. 23 धावा धाव फलकावर आहे. एक चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसापासून या स्पर्धेची चर्चा देखील सर्व दूरपर्यंत tenniscricket.in वर जेवढी प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. क्रिकॉनचा बॉल आज लॉन्च झालाय आणि याच बॉलने ही स्पर्धाही आपण पाहतोय. पृथ्वीराज यादव याही खेळाडूकडे प्रचंड अशी क्षमता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. ओ हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. ओव्हर संपतात 3, धावसंख्या झाली आहे 23, विकेट 2. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावफलक पोहोचलोय तो 23वा 2 गड्यांच्या मोबदल्या स्पर्धेतील पहिला सामना. एक सुंदर असं आयोजन, भव्य दिव्य आयोजन, प्रकाश जोतातील ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व खेळाडू, सर्व क्रीडा रसिक आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समधून मी अशोक नाईक आणि आमचे सर सन्माननीय चंदू शेट्टी सर, आम्ही आपलं सहर्ष स्वागत. आमच्या सोबत या ठिकाणी गुणलेखकाचं काम करतायत, ते गेली कित्येक वर्ष सर सातत्याने या स्पर्धेसाठी जे जोडले गेलेत ते आमचे सुनील तांडेल. सुनील भाऊ, तुमचं पण मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. अमित तांबे येत आहेत गोलंदाजीसाठी. हाही खेळाडू जर पाहिलं तर काळेवाडी पिंपरीला बिलॉंग करतो, पुण्यामधील खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी अष्टपैलू कामगिरी करत असताना श्रीतेजसाठी मागील हंगामात खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचे यंगस्टर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही लढत सुद्धा चांगलीच रंगणार आहे. म्हणजे 3 ओव्हरमध्ये सर पाहिलं तर थोडीशी नियंत्रित धावसंख्या आहे, कारण सिमेंटची खेळपट्टी आहे, क्रिकॉनचा बॉल आहे आणि इकडे अंदाज थोडासा यायला उशीर जरा जरूर लागेल, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा मॅचेस चांगल्याच रंगताना पाहायला मिळतील. अमित तांबे बॉलिंगसाठी आहे, परंतु विकेट थांबवल्यात. पहिल्या ओव्हरच्या नंतर विकेटही थांबवल्या गेलेल्या आहेत. स्वराज आणि पृथ्वीराज ही जोडी देखील जमायला लागली आहे. यावेळेला फटका चांगला येतोय, क्रिकॉनचा बॉल आहे आणि त्याच्यावर प्रहार झालाय, बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
असावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सामना 6 षटकांचा. आपल्याला वेळ पण दिलाय पंचांनी. यावेळेला वेगळं काहीतरी केलंय. रिवर्सचा फटका खेळलाय पृथ्वीराज यादवने आणि हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. टेनिस क्रिकेट .in शी जोडले गेलेत आनंदवाडी चॅम्पियन्स या स्पर्धेसाठी. बघा आपण रिप्ले बघू शकता कशा प्रकारे हा फटका टोलवला गेला. आणि तुमचं पण मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं, जे मैदानात उपस्थित आहेत त्यांचं आणि जे युट्यूबला देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत त्यांचंही स्वागत असणार आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल होतं, त्यानंतर जर पाहिलं तर या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाली. पृथ्वीराजने काही चांगले फटके खेळले आणि आतापर्यंत डावाचे नायक जर पाहिलं तर स्वराज म्हात्रे हे राहिलेत, कारण ते सुद्धा 25 धावांवर बॅटिंग करतायत. त्यांचंही कौतुक करावं लागलं आणि एकंदरीत 32 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. कष्ट केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. या दोघांनी कष्ट केलेत. यावेळेला पुन्हा एकदा उलटा पुलटा स्ट्रोक खेळलाय पृथ्वीराज यादव, मात्र आता तुटून पडलेत. याही वेळेला 4 चौकार. शेट्टी सर, जी स्पर्धा सुरुवात झाली या स्पर्धेला आणि त्या स्पर्धेत सुरुवातीला सातत्याने समालोचन कक्षात असणारे या ठिकाणी आमचे मित्र प्रवीण मुंबरकर या ठिकाणी दिसतात. प्रवीण मुंबरकर, तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रवीण सर, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 10ची सरासरी आता गाठली आहे. जो स्ट्रगल करण्याचा कालखंड होता तो थोडासा मागे सोडलाय आणि विकेट आणि या पार्टनरशिप देखील जर पाहिलं तर इकडे तब्बल 36 धावांची आतापर्यंत बनलेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या टीममध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघ पाहायला मिळतोय. माधवीताई पांडुरंग मोंडकर देवगड मोंड यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ चरोली पुणेचा आपल्याला श्रीतेज 11 पाहायला मिळतोय. यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच आहे. 4 ओव्हरच्या खेळास संपल्यानंतर धावसंख्या 40 झाली आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत, परंतु आता पाहायचं या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सलमान शेख येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पुण्याच्याच भोसरी परिसरातील असणारे गोलंदाज आहेत. विकेट टेकर गोलंदाज श्रीतेजसाठी चांगली कामगिरी केली आहे. तालुका निहाय क्रिकेट देखील गेल्या वर्षी राष्ट्रवादी चषक घाटकोपर या स्पर्धेमध्ये देखील पंचक घेतलं होतं, फायफर घेतलं होतं सलमान यांनी. आणि बॉर्न क्रेझीची स्पर्धा सुद्धा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळवत असताना गाजवली होती. परंतु स्वराजच्या नावावर देखील बऱ्याचशा उपलब्धता आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शेरू थोडेसे दूर राहिले. गेल्या वर्षी शेरूने जबरदस्त फिल्डिंग केली होती या स्पर्धेमध्ये आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप अवघड असा झेल होता. प्रयत्न सुंदर होता. डीप लॉंग ऑन बाउंड्रीवरून भरपूर पळावं लागलं झेल टिपण्यासाठी, परंतु मी म्हणेन की नक्कीच खूप अवघड असा हा झेल होता. या स्पर्धेचा आम्ही उल्लेख करत होतो की खेळाडूंसाठी भरपूर बक्षिसांची खैरात या स्पर्धेदरम्यान, परंतु खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांसाठी सुद्धा नक्कीच काही ना काही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान उपलब्ध असेल. आम्ही नक्कीच थोड्या वेळानंतर ही माहिती आपल्यासाठी सांगू. यावेळेला रिवर्सचा फटका खेळायचा होता स्वराजला, परंतु वेगवान बॉल आलाय आणि केला यष्टीरक्षकांच्या दिशेने. थोडासा खाली राहिला, वेगातही आला, यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला. नाही सर, खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळते. बघा आपण रिप्ले बघू शकता. एक अल्टीपल्टीचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क होत नाही आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. सलमान, हो 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 हो, या वेळेला मात्र काय बॉल वळवलाय. स्वराज पाहत राहिले. थोड्या वेळासाठी गोलंदाजाचं कौतुकही केलं असेल. बॉल पडला खरा टप्प्यावर आणि त्यानंतर एवढा टर्न झालाय, बॉल बाहेर गेलाय. क्रिकॉनचा हा बॉल दोघांसाठी सुद्धा आहे. पहा, अगदी नॉर्मली स्पिनर ज्या पद्धतीने बॉल वळवतो ना, तेवढा बॉल बाहेर कट झालाय. त्यामुळे कौतुक करावं लागेल सलमान यांचं आणि सलमान यांची ही ओळख सुद्धा आहे.
या वेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका तर याही वेळेला फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येत आहेत ओमकार पोकळे आणि सलमान विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आज पुन्हा एकदा सलमानच्या खात्यावर विकेट येते. चांगली कामगिरी केली स्वराजने, 27 धावा केल्या परंतु होत आहेत आउट. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तिसऱ्या गड्यासाठी एक महत्त्वाची भागीदारी या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण सुरुवातीला दोन धक्के खूप लवकर आणि त्यानंतर एक महत्त्वाची भागीदारी या तिसऱ्या गड्यासाठी नवीन बॅटर मैदानात येतोय तो अजिंक्य. अजिंक्य येत आहेत. ऐरोली परिसरातील खेळाडू आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि 42 धावा धावफलकावर सलमान. या वेळेला सलमानचा हा या चेंडूवर प्रहार केलाय. बॉल जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेमध्ये जातोय, तिकडे थोडासा टर्न होतोय परंतु तुषार रणदिवे तोपर्यंत बॉलवर आले. चेंडूची फेकी करतायत. 2 धावा तिकडे मिळणार आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सलमान यांचं हे षटक सर चांगलं राहिलं आतापर्यंत, कारण विकेटची जी आवश्यकता होती ती सुद्धा इकडे पूर्ण केली आहे आणि धावसंख्या जे आता षटकार चौकार येऊ लागले होते त्यांना सुद्धा कुठेतरी ब्रेक याच ठिकाणी मिळताना पाहायला मिळालाय आपल्याला. सलमान समोर जर पाहिलं तर अजिंक्य यावेळेला थोडासा पुढे टाकलाय बॉल. चांगली गोलंदाजी, सलमानचं कौतुक तर झालंच पाहिजे. या 5व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली आहे सलमान शेख यांच्या माध्यमातून. 5 षटकं समाप्त होत आहेत. शेवटचं अंतरिम षटक, ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं जातं, हाणामारीचं षटक. आणि बघूया या हाणामारीच्या षटकात किती धावांपर्यंत मजल मारतोय हा संघ. 5 षटकं समाप्त झाली, 44 धावा. तिसऱ्या गड्यासाठी 38 धावांची महत्त्वाची भागीदारी, ज्यात स्वराजचा वाटा एक महत्त्वाचा वाटा, तो म्हणजे 27 धावांचा. एक सुरेख अशी खेळी आपण मैदानात बघितली, ती 27 धावांची स्वराजची. आणि बघूया त्याला तितकी तोलामोलाची साथ देतोय तो पृथ्वीराज. वैयक्तिक 12 धावावर आल्या आल्या 2 धावा अजिंक्यच्या बॅटमधनं निघतायत आणि शेवटच्या षटकात बघूया किती धावांपर्यंत मैदानात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघा जो 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 44 झाली आहे. जर या शेवटच्या ओव्हरमध्ये नाही सर इकडे कुठेतरी एक 15-1 धावसंख्या जरी आली तर 60चं आव्हान उभं राहू शकतं आणि ते एक चांगलं आव्हान असू शकतं. बरोबर बरोबर 60 धावा एक फायटिंग टोटल नक्की असू शकतं, कारण सिमेंट विकेट एक चांगली खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर 60 धावा हव्यात. सनी, पहिला बॉल सनीचा समोरच्या दिशेने खेळलाय, फटका चांगला आलाय, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी शेरू करतायत राहुल लोहार आणि थ्रोही चांगला झालाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजिंक्य एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज यादव आहेत, टीमचे कॅप्टन आहेत ही जोडी. आणि गेल्या वर्षी या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब जिंकणारा गोलंदाजी करतोय सध्या. नाव सनी कसबे, पिंपरी चिंचवडचा जादूगर आहे, सांगवीचा. गोलंदाजी करतोय आज मात्र आनंदवाडीमध्ये. सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेटमधील सर्वात मोठा सोहळा आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा. या वेळेला बॉलला येऊ दिला, फिरलेला बॉल, बॅट फिरवली आहे आणि या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. धन्यवाद डीजे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे हो एक नंबर आणि पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा देखील
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे, एक मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळलाय आणि आता सनीला खडबडून जागं केलंय. समोरच्याने बेस दिला तर आपल्याला सुद्धा बेस द्यावाच लागतो ना. आणि कारण प्रत्येक जण खेळायला आलाय, प्रत्येक जण जिंकायला आलाय, एवढ्या लांबून आलाय आणि व्यावसायिक क्रिकेट कुणालाही खेळायला मिळत नाही. प्रत्येकाचं गावाचं क्रिकेट गाजवावं लागतं, विभागाचं क्रिकेट गाजवावं लागतं, एरियामध्ये मात्र चांगलं खेळावं लागतं. त्यानंतर तुम्हाला पुढचा टप्पा मिळतो, तालुक्यामध्ये तुमचं नाव होतं, जिल्ह्यामध्ये होतं आणि त्यावेळेला पुढे तुम्हाला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये बोलावलं जातं. आज तुम्हाला आनंदवाडीला बोलावलंय, सिद्ध तर प्रत्येकाला करावं लागेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा कट होणारा पाहायला मिळाला, गती कमी पाहायला मिळाली होती. जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने. बरोबर सर, खूप खेळाडूंचं सुद्धा एक स्वप्न असतं या स्पर्धेत खेळायचं, खूप खेळाडूंचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न बऱ्याच खेळाडूंचं या स्पर्धेदरम्यान साकार होताना आपल्याला मैदानात दिसतंय. माझं पण या स्पर्धेत खेळायचं एक म्हणजे कॉमेंट्रीसाठी यायचं एक स्वप्न होतं आणि खरोखर यासाठी मी आमचे किशोरभाऊ कुबल, उत्तम मुंडगेकर त्यांच्या पुऱ्या टीमचं सर मी मनपूर्वक आभार मानतोय. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि एकदा का बॅटच्या पट्ट्यात आला की हा खेळाडू कार्यक्रम करतो आणि हा बॉल सीमा रेषेच्या पार. 6 षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. यानंतरचा सामना असेल तो तिरुपती सावर्डे विरुद्ध SMH कराड या दोन संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन आपल्या उपस्थितीची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी करा. SMH कराड विरुद्ध तिरुपती सावर्डे या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना असेल. दोन्ही कॅप्टन चला उशीर करू नका, आपल्या उपस्थितीची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी करा. बोला सर. तर जबरदस्त मॅचच्या दिशेने 58 धावा धाव फलकावर. पृथ्वीराज आता रंगात आलाय. काय बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला. हो, परंतु जादूगर देखील कुठे जादू दाखवायच्या शिवाय राहतोय. पृथ्वीराज थोडेसे नाराज आहेत, परंतु सनी खुश असतील कारण त्यांनी या बॉलवर बॅटरला थांबवलंय. या खेळपट्टीवर सर मी म्हणेन की गोलंदाज एवढी जी म्हणजे प्रभावशाली म्हणजे खास करून फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहेत. खरोखर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. एक पाटा खेळपट्टी, सिमेंट विकेट आणि अशा वेळ खेळपट्टीवर गोलंदाज अगदी सुरेख अशी फिरकी गोलंदाजी आपल्याला लेग ब्रेक, ऑफ ब्रेक हे मिश्रण मैदानात बघायला मिळतंय. सर काही खेळाडूंकडे नैसर्गिक देणगी असते बॉलला वळवण्याची. मग सिमेंट काय, त्यांना अगदी तुम्ही काचेवर जरी बॉल फिरवायला सांगितलं तरी फिरवतील. आणि त्यातीलच एक सनी कसबे आहेत, खूप चांगली कामगिरी आणि गोलंदाजी सध्या करतायत. परंतु या वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होतील. तिसरीचा कॉल दिलाय आणि तिसरी धाव. वाह, काय धावलेत या ठिकाणी. टीम साठीची ही धाव होती आणि या 3 धावांनी 6 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली 61. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 62. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स पुणे यांच्यातील ही मॅच आपण पाहतोय. 62 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. चला या दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅच SMH कराड क्रिकेट संघ विरुद्ध तिरुपती सावर्डे या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. दोन्ही कॅप्टन तुमच्या उपस्थितीची नोंद आणि तुमची लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी पाठवा. तुम्ही या लवकर. आणि सर आणखी एक या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या स्पर्धेदरम्यान खरोखर आणखी 2 आमचे एक माझा आवडता समालोचक ज्याच्याबरोबर मी भरपूर हा प्रवास समालोचनाचा केलाय तो समीर पांढरे आणि विजय किरवाडी क्रिकेट संघाचा खेळाडू नाना नाईक, अष्टपैलू खेळाडू. तर या दोघांमुळे ही स्पर्धा मला मिळाली. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मी खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि आभारासाठी शब्द नाहीत मला तुमच्याकडे. तुमच्यापाशी आभार व्यक्त करण्यासाठी खरोखर तुमचं मनपूर्वक धन्यवाद. चला सामना लवकरात लवकर 62 धावांचं टार्गेट आणि क्रिकेट खेळाडूंना भरपूर बक्षिसं या स्पर्धेत आहेतच. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ प्रत्येक दिवशी हा लकी ड्रॉ असेल. तिकीट दर फक्त 10 रुपयात. या लकी ड्रॉचं तिकीट फक्त 10 रुपये. कीर्ती सेल्स देवगड सन्मान्य श्री प्रवीण वातकर यासकडून
एक आकर्षक आपल्यासाठी स्मार्ट वॉच असेल फक्त 10 रुपयात. आणि चंद्रकांत शेट्टी सर, माझं पण एक नक्की एक स्वप्न होतं. गेल्या वर्षी एक छोटीशी भेट आपली मयूर स्पोर्ट कट्टामध्ये झाली, परंतु तुमच्याबरोबर कधीतरी कॉमेंट्री करायला मिळावी हे माझं स्वप्न, आणि तेही या आनंदवाडीच्या मैदानात. भरपूर आज खरोखर मी विठ्ठल रखुमाईचे आणि माझ्या देव कुळकार माऊली वेतोबा, खरोखर या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा आभार. नक्कीच ना, मी तर म्हणेल की सर आपल्यासारख्या दिग्गजांनी खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या खेळाला ग्लॅमर आणलंय. एक तो कालखंड होता ज्यावेळेला समालोचकांनी देखील या क्रिकेटला लोकप्रियता केली. त्या कालखंडातले आपण सगळे आहात. आपल्यासारख्या दिग्गजांबरोबर समालोचन करायला भेटणं हे आमचं देखील भाग्य आहे. आणि पहा, क्रिकेटचा खेळ आहे, हा माणसं जोडतो किंवा मित्र जोडतो, आणि आपल्यासारख्याचं मार्गदर्शन देखील आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच मी आयोजन कमिटीचा आभारी असेल. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, माझी म्हणजे अगदी गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षीचे शेवटचे 2 दिवस उत्तमजी मिस केले, परंतु यावर्षी 5ही दिवस या स्पर्धेला आणि समालोचन करण्याची संधी मिळते. म्हणजे ही एक दुग्ध शर्करा योग आहे. पहिली गोष्ट, इकडलं क्रिकेट एक वेगळं आहे. म्हणजे आपण नॉर्मली पाहतो, म्हणजे मला कारण राजकीय व्यक्तींचा पाठबळ तर आहेच आणि त्याच्याशिवाय स्पर्धा होत नाहीत, परंतु तुम्ही स्टेजवर जर पाहिलात तर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ किंवा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, तिकडे राजकीय बॅनर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुम्हाला एखादा अख्खं गाव मिळून स्पर्धा आयोजित करताय, ही मात्र खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचमुळे या स्पर्धेचं एक वेगळेपण देखील जपलं गेलेलं आहे. अख्खं ग्रामस्थ मंडळ, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सांगितलं कुणाचंही तुम्ही नाव घेऊ नका, आमच्या गावाचं नाव घ्या, आमच्या गावाचं नाव हीच आमची सुद्धा ओळख आहे, असं सुद्धा या सगळ्यांनी सांगितलंय. आणि हीच ओळख अख्ख्या भारतात सुद्धा झाली आहे. दरवर्षी या आनंदवाडी मंडळाकडून एक सप्ताह पण होतो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात. एक मोठा तो पण सोहळा असतो. आणि थोडंसं उत्तम मुंडगेकर यांच्याबद्दल मी बोलेन. शेट्टी, तुम्ही, मला माहिती आहे बरोबर, तुम्ही पण वारकरी, आणि उत्तम मुंडगेकर हेही चांगल्यापैकी समालोचन करतात. परंतु बाळाकाका, धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आलात. पुन्हा एकदा आभार. 62 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. चला, सामना पुन्हा एकदा सुरू होतोय मैदानात. तर दुसऱ्या डावाकडे आपण जातोय आणि या दुसऱ्या लकी ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. दुसराही डाव तेवढाच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वराज मात्रे इन ॲक्शन मध्ये दुसऱ्या डावात पाहायला मिळत आहे. tenniscricket.in, भारतातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस क्रिकेटची वाहिनी. संतोष नाणेकर आणि कंपनी, गौरव सावंत आणि त्यांची सुद्धा सगळी टीम या स्पर्धेशी सातत्याने दरवर्षी जोडली गेलेली आहे. आणि tenniscricket.in देखील दरवर्षी वेगवेगळे आविष्कार सादर करत असतात. मंचावर मान्यवरांची देखील मांदियाळी पाहायला मिळते. ग्रामस्थ आहेत. आणि आज या ठिकाणी म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्याच्या लगत असणारी ही आनंदवाडीचं क्रिकेट. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणारं देवगडमधलं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे काही खुश आहेत, कारण त्याचं कारण आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्याच डोंजे गावचा असणारा एक धडाकेबाज बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजे शरद पारगे. आणि त्यांच्या जोडीला मागील वर्षी ही स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम भोसरी पुणे, राहुल लोहार म्हणजे शेरू या नावाने ओळखला जाणारा खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी येत आहेत तुषार बर्गे, घनसोलीचे तुषार बर्गे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष समोर आहे 62. नाईक सर, 62 धावांकडे कशा प्रकारे पाहताय, कारण तुम्ही सातत्याने बरीच वर्षे या स्पर्धेशी जोडलेला आहात. बरोबर सर, खूप चांगली धावसंख्या. आपण सुरुवातीला म्हणत होतो की 60-65 धावा हव्यात, आणि त्याच धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारतोय. म्हणजे एक चांगला सामना या नक्कीच उपस्थित प्रेक्षकांना या मैदानात नक्की आपल्याला बघायला मिळेल. सर, या स्पर्धेमध्ये आपल्याला धावांची लयलूट जशी पाहायला मिळते ना, तशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी पॉवर प्ले निर्णायक असेल. पॉवर प्लेला जर 20 धावा आल्या, विकेट नाही गेली तर सोपं होऊ शकतं. आणि पॉवर प्लेला जर विकेट घेतल्या तर बॉलिंग टीम देखील मॅच मध्ये येऊ शकते. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार आहे. पहिला दिवस, पहिली मॅच, दुसरा डाव आपल्या भेटीला. एका बाजूला मोंड संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याचा चरोली संघ आहे. श्रीतेज एका बाजूला पाहायला मिळेल,
दुसरा भैराई देवी मैत्री पॅकर पहिला बॉल पहिल्याच बॉलवर मारलाय फटका सीमा रेषा पार षटकार. तर नाईक सर क्रिकॉनच्या बॉलचं आगमन झालंय आणि पहिलाच बॉल सीमा रेषेच्या पार जातोय नाईक सर. बरोबर एक चांगली सुरुवात घणाघाती फटका आपण बघायला मिळतोय मैदानात आणि त्याचबरोबर मान्यवर कक्षात आगमन झालंय ते गोवा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार व गोवा क्रिकेट माजी उपाध्यक्ष आदरणीय दयानंद पागीसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पागीसाहेब तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. जबत मॅचच्या दिशेने पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत या शेरू लोहार याने, परंतु कमबॅक तर तुषार बर्गे देखील करणं जाणतात आणि त्यांना ते कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक हा अविभाज्य घटक आहे या खेळाचा. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, तिकडेही दर्जेदार फटका, बॉल सीमा रेषा पार, 4-4-4 चौकार. वाह, धन्यवाद डीजे. आज सुरुवात झाली आणि पुढील 5 दिवस क्रिकेट आणि क्रिकेटचा आनंद, आनंदवाडीमध्ये क्रिकेटचा आनंद, क्रिकेटची आनंदवाडीचं क्रिकेट पुढील 5 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 धावा तर धावफलकावर झालेल्या आहेत आणि तुटून पडलेत शेरू. ख्यातनाम खेळाडू म्हणून ओळखले जातात, रन मशीन आहे. पुण्यातील क्रिकेट म्हणजे भोसरी परिसरातील असणारा हा वंडर बॉय बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय सिंधुदुर्गात. गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवली होती, या वर्षी पाहूयात काय कामगिरी करतील. तुषार मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, थोडासा बाहेर टाकला, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र तिकडे राहिलाय. डॉट बॉल तिकडे येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतील मोन संघाला. मधुताई पांडुरंग मोणकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सचिन शेठ, लालदास तापकीर अँड कंपनी, सरोली, पुणे, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. गौरव शिंदे होते, त्यांच्याच हातात बॉल जाईल. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी बॅटरच्या बाजूने जातो, कधी बॉलरच्या बाजूने जातो आणि आपल्याला दोघांनाही आनंद देऊन जातो. आणि तो आनंद कुठे मिळतोय? आनंदवाडीमध्ये मिळतोय, हेही तेवढंच महत्वाचं आहे. अशोक नाईक सरांचा देखील सदाबहार आवाज गेली कित्येक वर्ष या स्पर्धेला लाभलाय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर माझ्या मते तिसऱ्या दिवसापासून यावर्षी बादल चौधरी आम्हाला जुडणार आहेत. यावर्षी अगदी आपल्याला रेश्मा मयेकर मॅडम यांचाही आवाज शेवटच्या 2 दिवसामध्ये निवेदनासाठी पाहायला मिळणार आहे. कुणालजी दाते सर हे देखील शेवटच्या दिवशी जुडले जाणार आहे. परंतु पहिल्या 2 दिवसाची जबाबदारी अशोक नाईक सरांबरोबर माझ्यावर देखील मिळालेली आहे. परंतु यावर्षी 5ही दिवस स्पर्धा करण्याचा योग येतोय, हेही तेवढंच महत्वाचं आहे. परंतु सुरुवात खराब झाली होती सर, परंतु गोलंदाजाने कमबॅक केलंय, विकेट घेतली आहे. बरोबर सर, खेळाडूंबरोबर हल्ली समालोचक सुद्धा खूप व्यस्त झालेत. म्हणजे जसे खेळाडू इकडे तिकडे जसे तसेच समालोचक सुद्धा भरपूर हल्ली व्यस्त झालेत. वळूया मॅचकडे मैदानात. हो, इकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता अमित तांबे यांचा. बॅटिंगसाठी अमित तांबे आलेत, परंतु तुषार सांगतायत पहा, जसं स्ट्रोक किंवा एखादा मोठा फटका बॅटरला आत्मविश्वास देतो ना सर, तसा आत्मविश्वास बॉलरला सुद्धा विकेट देतं आणि तोच आत्मविश्वास आता बॉलरचा वाढताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावर आहे. अजूनही 31 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. मोठी मॅच. बिग हिट, फटका तर खेळलाय, पाहूया लांबी किती आहे. बॉल
नक्कीच बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु नाही थांबलाय, मैदानाच्या बाहेरच जातोय. 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. थँक्यू डीजे. पंचांचं काम मैदानात बघतायत ते एम्ब्रोस अल्मेडा आणि त्यांच्यासोबत विष्णू उर्फ बाळाप्रभू, जे गेले कित्येक वर्ष सातत्याने या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्यांच्या समवेत बंटी केरकर, ज्याने हल्ली एक मोठी स्पर्धा, गोव्यातील खुली क्रिकेट स्पर्धा, जी त्या सांगे प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच त्याने पंचांचं काम बघितलं. एक मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा सांगे प्रीमियर लीग. आदरणीय सूर्यदत्त नाईक, त्याचबरोबर उदय नाईक, सुदेश नाईक, नायर आणि त्यांच्या सर्व टीम, वज्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं ती स्पर्धा. त्याचबरोबर उमेश मांजरेकर, एक दर्जेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर हा खेळाडू, आणि आणखी एक महाराष्ट्रातील खेळाडू त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो, तो म्हणजे उमेश मांजरेकर. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक 62 धावांचं उद्दिष्ट. सामना जिंकण्यासाठी पहिला सामना स्पर्धेचा या दोन दर्जेदार बलाढ्य संघादरम्यान. तर जावयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गौरव शिंदे आलेले आहेत, मालवणच्या भगवा चषकामध्ये देखील या खेळाडूने टोपीवाला हायस्कूलच्या ग्राउंडवर मागील ज्यावेळेला स्पर्धा झाली होती, या खेळाडूने काय जबरदस्त कामगिरी केली होती. ऐरोलीचा तोच खेळाडू इकडे येतोय, गौरव शिंदे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील, कारण दुसऱ्या बाजूला पुण्याचा धडाकेबाज बॅटर आहे अमित तांबे आणि शरद पारगे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन पुणेरी फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीसाठी नवी मुंबई ऐरोलीचा खेळाडू पाहायला मिळतोय, गौरव शिंदे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 5 ओव्हरमध्ये 48 अजूनही करायचे. त्याच्या पाठीमागे घनसोलीचे आशिष पाटील यांना देखील आपण पाहतोय, एक ख्यातनाम खेळाडू आहेत, गाजलेलं नाव आहे. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शरद पारगे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, तिकडे फिल्डर येत आहेत, कॅच नाही झाली, परंतु बॉलला आतमध्ये ढकलण्यात यशस्वी राहिलेत. हे चांगलं काम मात्र त्या ठिकाणी अजिंक्यने केलं. असं वाटलं की कॅच होत नाही, परंतु त्यावेळेला बॉडी नेली बॉलवर आणि अडवलाय चेंडू. बरोबर बरोबर सर, खूप अवघड झेल होता. मी म्हणेन की झेल अगदी अवघड होता, परंतु एक चांगलं काम केलं की धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. अक्षरशः शरीराला झोकून दिलं त्या बॉलवर, आणि चेंडू मिड ऑफला येतोय, आणि त्यानंतर फिल्डर येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा धावफलक थोडासा पुढे सरकतोय, तो 16 एका गड्याच्या मोबदल्यात. मॅच ऑन आहे. इकडे विकेट घेतल्या तर दबाव अमोन टीम देखील निर्माण करणार आहे आणि त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. समोर शरद पारगे, बिग हिट, काय मारलाय हा फटका, लांब 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 लांब, बॉल हरवला, शोधून आणा, षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. आपण बघू शकता रिप्लेमध्ये कसा हा फटका मारला फलंदाजाने. थोडासा ओव्हरपिच चेंडू, बॅटच्या मधोमध ताकद आणि टायमिंग याचं सुंदर असं मिलाप आपण बघितलं, आणि मिळतात त्या 6 धावा. धावफलक पुढे सरकतोय, तो 22 एका गड्याच्या मोबदल्यात. या खेळाडूची खासियतच ही आहे, लांब लांब वरचे षटकार मारतात. त्यातल्या त्यात आता क्रिकॉनचा बॉल भेटलाय, आणि क्रिकॉनचा बॉल दोघांसाठी आहे. चांगली बॅटिंग करेल, लांब लांब षटकार पाहायला मिळतील, आणि स्वनीने जसं बॉल फिरवले तर चांगलं टर्नही पाहायला मिळालाय, परंतु गौरव कमबॅक करावं लागेल इकडे गौरवला. यावेळेला रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, परंतु तरी देखील धाव देखील घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. एक लक्ष जर पाहिलं तर तेवढेही सोपं नाहीये, प्रयत्न करावे लागतील, सातत्य ठेवावं लागेल. अमित तांबे आणि शरद पारगे या दोघांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत, परंतु गौरवचं कमबॅक इकडे पाहायला मिळेल. एक षटकार आणि त्यानंतर थोडेसे सावरलेले आहेत. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड, माधवीताई पांडुरंग मोंडकर यांच्या मालकीचा संघ, तर श्रीतेज स्पोर्ट्स पुणे चरोली, सचिन शेठ लालदास तापकीर अँड कंपनी. या वेळेला वाट पाहिली, बॉलला येऊ दिलं आणि बोल्ड काढायला प्रवृत्त केलं. बॉल भेटला फुल टॉस, त्याची लावली वाट. 6 धावा, षटकार.
थँक्यू डीजे द बघा काय कॅमेरा वर्क मैदानात दिसतंय. ओमकार बरोबरच या ठिकाणी ऑनलाईन स्कोरर करतोय तो आमचा विघ्नेश, त्याचबरोबर कॅमेरामनचं काम करतायत ते शाहरुख आणि संदेश, आशिक, जय, हे सुमित, ही सर्व मंडळी या स्पर्धेसाठी. पुढील चेंडू अमित तांबे या वेळेला रिव्हर्स खेळले. हाही प्रयत्न जर पाहिलं तर इकडे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. या मॅचला थोडंसं लवकर संपवण्याच्या तयारीत दिसतायत सरोलीकर आणि येतोय चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. आमचा आवाज आणि सुंदर अशी लाईट्स आपण बघतायत ते आमचे सुरभी डीजे शब्बीर भाई, आपका भी स्वागत है. लोअर फुल टॉस गेंद इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, कवर पर डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर. सर बहुत बेहतरीन बल्लेबाजी, आप बिल्कुल सच बात बोल रहे हैं कि ये मैच इस तरह से हो रहा है कि 6 ओवर का मैच, अगर 1-2 विकेट बहुत जल्द न मिले तो ये मैच बहुत जल्द समाप्त होगा मैदान पर. तशी निसर्गालाही प्रेमात पाडते आमची आनंदवाडी. जन्म आनंदवाडीतला गत जन्माची पुण्याई, मनात हापूसचा गोडवा बहरते त्या. सदोतीस धावा. सर इकडे आता विकेट तर घ्याव्या लागतील आणि मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील, कारण धाव फलक जर पाहिलं तर 37 वर आहे. अनुराग मिश्रा तुर्व्याच्या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली होती. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगले प्लेयर आहेत आणि आता त्यांना इकडे कमबॅक करावं लागणार आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु लक्ष आता मोठं नाही राहिलंय. प्रयत्न तरी सुद्धा करावे लागणार आहेत. अनुरागला कमबॅक करावं लागेल. 37 धावा धाव फलकावर पाहिला मिळत आहेत आपल्याला. 1 विकेट माघारी परतलेली आहे. पहिला सामना कोण जिंकणार, लीग मॅचेस आहेत त्यामुळे इकडे सर संधी आहे. त्यामुळे कोण या ठिकाणी जिंकणार, पहिली मॅच जिंकून, लीग मॅचेस मध्ये पहिलीच मॅच जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. बिल्कुल बिल्कुल, उसी के साथ हौसला बढ़ जाएगा और दूसरे मैच में थोड़ा सा सामने जो कि हारने वाले क्रिकेट टीम के ऊपर प्रेशर रहेगा और जीतने वाले के लिए थोड़ा सा प्रेशर कम होगा. देखना होगा अपने लंबे रनअप के साथ 37 रन 1 विकेट पर. तीसरा ओवर अनुराग मिश्रा गेंदबाजी करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, थोड़ी सी फुलर लेन की गेंद, इस बार बल्लेबाज को बीट करती हुई और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने. विकेट कीपर के साथ कवर और कवर के साथ एक बार धीरे धीरे आते हुए अनुराग मिश्रा अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए. 6 ओवर का मैच है और तीसरा ओवर जारी है. 37 रन 1 विकेट के नुकसान पर. टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 62 रनों का. प्रयत्न इकडे करावे लागणार. मॅच संपलेली नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आज तेच प्रयत्न अनुराग मिश्रालाही करावे लागतील. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, आज ते दाखवण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. समोर शरद पारगे, फुलटॉस बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, काव कॉर्नरला बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे प्रयत्न फसतोय आणि नो बॉल मात्र पंच घोषित करतायत आणि येतोय चौकार देखील. 4 धावा. थैंक यू डीजे, धन्यवाद. फ्री हिट की गेंद, आने वाली गेंद होगी फ्री हिट पर. बल्लेबाज के लिए और एक मौका आ चुका है बड़े शॉट के लिए और देखना होगा अनुराग मिश्रा इस गेंद पर मैदान पर क्या करते हैं. लंबा रन, बिल्कुल एक लेदर क्रिकेट की तरह 20-22 कदमों का लेफ्ट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से. और सामने बल्लेबाजी कर रहे शरद.
इस बार ऑफ स्टंप से लोअर फुल टॉस गेंद खेला, गेंद को ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर जब तक गेंद को उठाते फील्ड करते अच्छा थ्रो, एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 1 विकेट के नुकसान पर। जबेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि पहिला सामना इकडे आपल्याला पाहायला मिळतोय। 22 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावा फक्त इकडे करायच्या आहेत। अशाही परिस्थितीमध्ये गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल। समोर अमित, यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक खेळले अमित तांबे यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय, ज्याने ही सीमारेषा ओलांडलेली आहे। 4 धावांसाठी चौकार। कोई काम क्या नहीं है, वही खेलेगा तो उसको भी चल कर रहा है और ये तेरे को मारने दे, इसको भी चाहिए तो मैं हटाता ऐसा। थैंक यू डीजे। इस शॉट के साथ और थोड़ा सा मैच नजदीक आ चुका है। 21 गेंदों का खेल बाकी है मैच का और इस 21 गेंदों में 15 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। थोड़े से महंगे साबित हो रहे हैं इस ओवर में अपने बॉलिंग में। एक बार फिर से अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अमित तांबे सातत्याने करत असतात। याही मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी ते केलंय। अमित यावेळेला जास्त सफल झाले, परंतु यावेळेला बॉलरने त्यांना फॉलो केलं होतं। दिशा देण्याचा प्रयत्न मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात, तिकडे बॉल अडवला जातोय। तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरीच ओव्हर सुरू आहे सर। आणि धावफलक जर पाहिलं तर तब्बल 49 धावांवर जाऊन सुद्धा पोहोचलाय। गत वर्षीचे विजेते, गत वर्षीचे चॅम्पियन श्रीतेज चरोली पुणे। 13 रनों की जरूरत है और खेल बाकी है अभी भी 20 गेंदों का। अनुराग थोड़े से महंगे अपने बॉलिंग मार पर कमेंट्री बॉक्स की ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट ऑन साइड पर, गेंद हवा में, मिड विकेट बाउंड्री पर, 2 फील्डर। बहुत ही शानदार फील्डिंग। एक मुश्किल सा मौका निकला था लेकिन अच्छी फील्डिंग अपने टीम के लिए, रन बचाए और मिले अभी भी 2 रन स्कोर के खाते में और थोड़ा सा आगे बढ़ता हुआ इन 2 रन के साथ। देखिए रिप्ले पर आप देख सकते हैं क्या फील्डिंग देखने को मिली मैदान पर। फुल टॉस गेंद थी, खेला था ऑन साइड पर, एक मिनी हेलीकॉप्टर शॉट। देखिए देखिए बिल्कुल ये फील्डिंग, कमाल की फील्डिंग, बहुत अच्छी कोशिश थी। थोड़ा सा जो कि बाएं और ये हाथों में गेंद चली गई थी और कैच जरूर छूटा लेकिन रन बचाए अपने टीम के लिए। सोबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ओहो इकडे चुकलाय, गोलंदाज चुकलेत। हातातून बॉल कदाचित निसटला परंतु तिकडे धावा येणार आहेत आणि पंच घोषित करतायत हा बीमर आहे आणि या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाईल। फ्री हिट असणार आहे, संधी आहे या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची। tenniscricket.in वर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जुडले गेले त्या सगळ्यांचं स्वागत करू। आज पहिला दिवस आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आणि प्रेक्षकांनी देखील आता मैदान फुलून जायला सुरुवात झाली आहे। पहिला दिवस आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांमध्ये चर्चा असतात, आज कोणती टीम आहे, कोणता मालक आहे, कोणते आयकॉन आहेत, कोणते प्लेयर येणार आहेत, कोणत्या राज्यातून येणार आहेत, या सगळ्या चर्चा दररोज रंगतात आणि विविध तालुक्यातून देखील प्रेक्षक आवर्जून इकडे येत असतात। या वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न राहिला होता, तिकडे 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि इकडे जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावसंख्या झाली ती 53 धावा धावफलकावर। श्रीतेज 11 चरोली पुणे। 3 ओवर का खेल, 3 ओवर का बाकी, 18 गेंदों का और 18 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए अब सिर्फ 9 रनों की जरूरत। थोड़ी सी चर्चा मैदान पर हो रही है गेंदबाजी के बारे में, लेकिन शेट्टी सर मैं एक बात जरूर कहूंगा कि ये लीग का फॉर्मेट है, मौका आपको एक बार फिर से जरूर रहेगा इस मैच में। शुरू में जो कि नॉकआउट के मैच रहते थे लेकिन ये लीग का फॉर्मेट है तो मौका एक जरूर रहेगा इस मैच के साथ। चलिए एक बार फिर से मैदान की ओर जुड़ जाते हैं। सगळ्या पुरस्कर्त्यांचा देखील आपण आवर्जून या ठिकाणी उल्लेख करणार आहोत। यानंतर तिरुपती सावर्डे म्हणजे बंधू पाकडे यांचा संघ देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक मोठी स्पर्धा हल्लीच घेऊन हा संघ या मैदानात येतोय, सांगे प्रीमियर लीग। तुमचं मनपूर्वक स्वागत तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ, तुमच्या टीमचं मनपूर्वक स्वागत कमेंट्री बॉक्स मधून।
ओहो अमित साठी हा चेंडू थोडासा वेगात टाकायला गेले. अमित एक रणनीती करतायत सर मगासपासून की शफल होत आहेत, बॅटरला सातत्याने स्टंप दाखवायचा प्रयत्न करतायत आणि बॅटर देखील मग त्यावेळेला बोल्ड काढायचा प्रयत्न करतायत आणि अमित त्याच वेळेला पुन्हा आतमध्ये येतात तरी स्ट्रोक खेळतात. ही थोडीशी रणनीती त्यांनी बनवली आज. बरोबर बरोबर वारंवार तोच प्रयत्न होतोय. ऑन साईडला फाईन लेगला स्क्वेअर लेगला मिड विकेट चेंडू टोलवायचा. त्याला मात्र फटका बसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे आणि आता ही रणनीती मात्र त्यांच्याच अंगलट आलेली आहे आणि या ठिकाणी धक्का बसतोय दुसरा. अमितने चांगली कामगिरी केली. 10 चेंडूमध्ये 26 धावांची एक अप्रतिम खेळी या टीम साठी केली आहे, परंतु विकेट नंबर 2 या ठिकाणी आली आहे. धन्यवाद डीजे. गत वर्षीचा हिरो या वर्षी मैदानात चाललाय, कारण गेल्या वर्षीची मॅन ऑफ द सिरीज चर्चा होते की या वर्षी आनंदवाडीमध्ये कोणी बाईक घेतली. तर गेल्या वर्षी असं एक नवीन नाव होतं, कुणी चर्चा म्हणजे कुणाला वाटलंही नसेल की हा खेळाडू या ठिकाणी मोटरसायकल बाईक जिंकू शकतो आणि तोच खेळाडू मैदानात रोहित खरात जाताना पाहिला मिळेल. बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू सांगे प्रीमियर लीग मध्ये पण या खेळाडूनं अफलातून कामगिरी केली आणि तोच खेळाडू मैदानात आलाय. सामना 16 चेंडू आणि या 16 चेंडूत करायच्या आहेत 9 धावा. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत, परंतु पाहूया तिकडे गोलंदाज विकेट घेत आहेत. कॉन्फिडन्स वाढेल विकी यांचा देखील, परंतु समोर जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा हिरो आलाय. पाहूया, 1 वर्ष बराच मोठा कालखंड असतो. 1 वर्षानंतर तुमच्यात झालेली सुधारणा किंवा तुम्ही किती फ्रंट फुटला किती बॅक फुटला आहे याचं देखील चाचपणी इकडे होताना पाहायला मिळते, कारण 365 दिवसानंतर आपण इकडे आलो असतो. परंतु नव्या वर्षाची सुरुवात 1 जानेवारी म्हटलं तर आनंदवाडीत क्रिकेटचा आनंद घ्यायचा, नव्या वर्षाला सुरुवात करायची. क्रिकेट प्रेमींसाठी हे नित्याच झालंय आणि म्हणूनच या स्पर्धेची ही सुद्धा एक ओळख आहे. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याच्यावर एक मनगंडी फटका खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल थोडासा मिक्सफील्ड देखील होते आणि रोहितच्या बॅट मधून येत आहे धावा 4. थँक्यू डीजे. 15 चेंडू आणि 15 चेंडूत विजयासाठी करायच्या अवघ्या 5 धावा. काय एक मोठा फटका निघत हा सामना मैदानात संपतोय. बघूया काय घडतंय पुढील चेंडूवर. लक्ष सगळ्यांचे या स्पर्धेवर लागलंय. रोहित खरात यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने फेकून दिलाय बॉल. सीमा रेषा पार. नववर्षाच्या स्वागताचा षटकार. माझं गाव आनंदवाडी. जशी कोकणाच्या मातीत मिसळते खाळी, तशी निसर्गालाही